हाँ, मैं भारत का कृषि मंत्री शिवराज सिंह चौहान कह रहा हूँ, कई किसानों की आय दुगनी हुई है और केवल दुगनी नहीं माननीय अध्यक्ष महोदय, मैं जिम्मेदारी के साथ कह रहा हूँ, केवल दुगनी नहीं, कई किसानों की तिगनी भी हुई है, कई की चौगनी भी हुई है और कई की 8-8 गुनी भी हुई है। आता तुम्ही हा जो व्हिडिओ बघितला हे आहेत आपल्या देशाचे कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान। इतके दिवस त्यांनी मध्य प्रदेशला वेळात काढलं, आता हे भारतातल्या शेतकऱ्यांना वेळ काढायला नाही गेलेले आहे। संसदेत त्यांनी सांगितलं की शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट नाही तिप्पट झालं, काही ठिकाणी चौपट झालं, काही ठिकाणी तर आठपट झालं। खोटं बोलणे हा यांचा अजेंडा आहे, हा यांच्या DNA चा भाग आहे। खोटं बोलून दुसऱ्यांदा येड्यात काढणं हा यांचा धंदा आहे। भारतात 2014 पूर्वी कांद्याचे भाव होते 2000 रुपये प्रति क्विंटल, कापसाचे भाव होते प्रति क्विंटलला 8000 रुपये, सोयाबीन विकत होतं प्रति क्विंटल 2014 पूर्वी 4000 रुपये आणि आजची परिस्थिती म्हणजे 2026 मध्ये सोयाबीन विकतं 4.5, जे दुप्पट पाहिजे होतं। कांदा विकतो 1000 रुपये प्रति क्विंटल, जो 3-4 हजार रुपये प्रति क्विंटल पाहिजे होता, आणि कापूस विकतोय 7000 रुपये प्रति क्विंटल। मग कुठल्या तोंडाने हे संसदेत सांगतात की शेतकऱ्याचं उत्पन्न 8पट झालंय? शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च जो आहे तो 8पट वाढलेला आहे असं यांना सांगायचं आहे का? मग शेतकऱ्यांचं उत्पादन खर्च वाढलेला आहे परंतु उत्पन्न मात्र कमी झालेलं आहे, अशी एकूण परिस्थिती असताना हे सगळं झाकण्यासाठी संसदेत असं खोटं बोलणं यांना शोभतं का? त्याच्याबद्दल कसले शब्द वापरले पाहिजे? शेतकऱ्यांच्या आत्महत्या या दर 15 मिनिटाला एक शेतकरी आत्महत्या करतो, तर ते कोणते शेतकरी असतात ज्यांच्या नावावर 7-12 उतारा असतो ते, परंतु त्याच्या कुटुंबातली आत्महत्या ही शेतकरी आत्महत्या म्हणून गणली जात नाही। मग शेतीची अशी परिस्थिती असताना यांच्या धोरणामुळे कांद्याचं वाटोळं झालं, भारतीय शेतीचं वाटोळं झालं। अगदी अमेरिकेसारख्या देशातून आता भारतात 0% टॅक्सने किंवा टॅरिफने शेतमाल बाहेरच्या देशातून येणार आहे, अमेरिकेसारख्या देशातून, आणि भारतातला शेतमाल मात्र 18% टॅक्स लावला जाणार आहे त्याच्यावर। म्हणजे अशी विपरीत परिस्थिती असताना यांना असले स्टेटमेंट का सुचतात? आता तुम्ही हा व्हिडिओ बघितला त्यांचा, आता हा व्हिडिओ बघा, त्याच्यात मध्य प्रदेशमध्ये लाईट बिलाची वसुली करण्यासाठी वीज बिल कर्मचारी हे एका शेतकऱ्याचा ट्रॅक्टर ओढून नेते। म्हणजे शेतकऱ्यांचं कुठलं चौकशी न करता, त्याची परिस्थिती न बघता, कुठलीही लिगल कारवाई न करता सरळ सावकारी पद्धतीने हे शेतकऱ्याचा ट्रॅक्टर ओढून घेऊन जात आहे मध्य प्रदेशमध्ये वीज कर्मचारी। आणि हे अक्कलशून्य शेण खाऊन आलेले हे कृषी मंत्री शेतकऱ्यांचं उत्पन्न 8पट झाल्याचा दावा करतात। भैया वगैरह कोई नहीं है क्या? दादी आपका पंप का घरेलू बिल बकाया है, उसके लिए कुर्की करने आए हैं तो ट्रैक्टर ले जा रहा है वो भाई है बुला बुला भैया अभी